Okay, we get started. Inhale and exhale. आपली पोझिशन घ्या सगळ्यांनी छानपैकी. खुर्चीत बसा. ट्राय नॉट टू सिट इन अ म्हणजे खाली मांडी घालून बसला असाल तुम्ही तर थोडं अनकम्फर्टेबल होईल. आजच्या सेशन मध्ये मला अपेक्षित आहे की प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी एक्सचेंज प्रचंड प्रमाणात होणार आहे. सो इट विल बी रेकमेंडेड की तुम्ही व्यवस्थित खुर्चीत बसा. पाठ आपली ताठ ठेवा, पाय मोकळे ठेवा, हात मोकळे ठेवा. ओके, गुड, फॅन्टास्टिक. दिसताय मला तुम्ही सगळे. सुरू करूया. ग्राउंडवर लक्ष, हार्टवर लक्ष. कोणी हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, थोर संत, to all the holy gurus, holy masters, saints, archangels, holy angels, my spiritual teacher, Master Chua Kok Sui, the gods of miracles, to angels of communication, आणि सगळ्यात महत्त्वाचं टू द लॉर्ड्स ऑफ कर्मा, angels of mercy, angels of love. We invoke your blessings to help us guide in this session for better understanding of emptiness in life, importance of forgiveness in life, importance of prosperity in life. To all of you, Atma Namaste, good evening, and on behalf of Madhurta, me Shailendra, I welcome all of you for this session again. Namaste. So I hope you all had a good time. दिवाळीला विष्णू सहस्रनामाला आपल्याकडे 10-12 जण जमली होती, विच वॉज दिवाळीच्या याच्या सुद्धा आय वुड से दॅट इट्स रिअली कमेंडेबल की 10-12 जण जमली, कारण की ते एकदम प्राईम दिवाळी म्हणजे फ्रायडेच्या दिवशी आपण सगळे जमलो. करेक्ट. सो आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे एम्प्टीनेस. टॉपिक आहे एम्प्टीनेस, राईट. एम्प्टीनेस ह्या शब्दातच सगळं आलं. एम्प्टी म्हणजे रिकामा. आता भांड आधी रिकामा करायला लागेल, मग त्याच्यानंतर आता हा माझा इथे पाणी पिण्याचा ग्लास आहे, राईट. हा ग्लास आहे, अर्धा भरलाय, अर्धा रिकामा आहे. याचा अर्थ अजून पाणी राहू शकतं, पण ग्लासाची क्षमता ही मात्र 200 ml ची, 300 ml ची. याच्यापेक्षा अधिक जरी इच्छा असली माझी मालक म्हणून, या ग्लासचा मालक म्हणून, आणि जरी पाण्याचे देवता म्हणतील की मी पाहिजे थोडं पाणी द्यायला मी तयार आहे, तरी सुद्धा हा ग्लास अगदी समुद्राच्या नाही पण तळ्याच्या बाजूला जरी नेला तरी सुद्धा ते तेवढंच घेईल जेवढं तो घेऊ शकतो. हे प्रिन्सिपल ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो व्हॉट इज डिफरंट? त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला अनम्यूट करायची पण संधी देईन. जरी नाही केलं तरी सुद्धा यू कॅन गिव्ह मी सिग्नल्स फ्रॉम देअर. तुम्ही थम्स अप करू शकता किंवा थम्स डाऊन करू शकता, तर मला समजेल येस ऑर नो. बघा, काही एकदम मूलभूत प्रश्न आहेत, अगदी सोपे सरळ प्रश्न आहेत. असं वाटतं का आपल्याला की आपल्या अडचणी या 5 वर्षापूर्वी आणि आत्ताच्या अडचणी थोड्या वेगळ्या आहेत, थोड्या कष्टदायी आहेत, थोड्या जास्त आहेत. 5 वर्षापूर्वीच्या अडचणी आत्ता जर मागे वळून पाहिलं तर कदाचित आपल्याला वाटत असेल की हे ठीक होतं यार, हे आत्ताचं पुढ्यातलं आहे ना, हे जरा थोडंसं जास्त कष्टाचं आहे. डू यू अग्री? 10 वर्षापूर्वी जी असलेली आपल्याला अडचण असेल, कठीण प्रसंग असेल, तो हाताळण्यासाठी तेव्हा लागलेली क्षमता आणि 10 वर्षात आपण मागे वळून पाहतो
तर आपण पाहू शकतो, आपण जेव्हा पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येईल की आत्ताचा जो प्रसंग आहे किंवा रिसेंटली झालेला जो प्रसंग आहे, या वर्षात झालेला जो प्रसंग आहे, तो मी आता 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघतो, तर अगदी मला छोटा वाटतो तो 10 वर्षापूर्वीचा. अपवाद असू शकतात, आपल्या घरातली कोण व्यक्ती गेली, आम्ही ते एक्स्ट्रीम कंडिशन्स विचार करतोय. पण मी सांगतो की डे टू डे जीवनामध्ये मनाची विचलता ही पहिले आणि आत्ता आत्ता थोडी अधिक वाटते का? सहजपणे आपण विचलित होतो असं आपल्याला वाटतं का? असं आपल्या बाबतीत होतं का? यू कॅन रेज युअर हँड्स. राईट, राईट, राईट. किरण, गुड टू सी यू. राईट. Devyani, very good to see you. So, what really happens, there is something which is called as law of increase. ब्रह्मांडामध्ये फक्त वाढ अपेक्षित आहे, मग चांगली आणि वाईट. इट इज इमटेरियल. इन द युनिवर्स, तुम्ही गुगल करा, लक्षात येईल. इन द युनिवर्स, राईट, देर इज समथिंग विच इज कॉल्ड एज लॉ ऑफ इन्क्रीज. त्यामुळे सुख असेल तर ती वाढत जाणार आहे आणि दुःख असतील तर ती वाढत जाणार आहे, तीव्र होणार आहे, तीक्ष्ण होणार आहे. 10 वर्षापूर्वी मुलांना असलेलं जे, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मुलांना असलेलं जे तथाकथित पालकांना टेन्शन होतं मुलांविषयी, आणि आत्ताचे पालक, याच्यामध्ये फरक आहे का? येस ऑर नो? आत्ताचे पालक जास्त चिंतित आहेत का ऍज कम्पेअर टू द, या सेशनला माझी आई आहे, माझी काकी आहे, राईट, मी त्यांच्याकडे वाढलोय, राईट. सो आत्ताच्या पालकांना आणि तुम्ही स्वतःला जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला असं दिसतं का की बापरे, आत्ताचे पालक काय आहे? सगळं असून सुद्धा, आणि त्यावेळी तुमच्याकडे तसं काही नसून सुद्धा, तेव्हा तुम्ही बेटर होतात का नव्हता? येस ऑर नो? तेव्हा छोट्या घरामध्ये राहत होतो आपण आपण म्हणजे सगळेच जण जनरली राहत असो. पण आता 2 BHK मध्ये आलो, 3 BHK मध्ये आलो, बंगल्यात आलो, फार्म हाऊस झाले, गाड्या आल्या. त्यामुळे सुखांचं किंवा सुख समृद्धीची साधनं वाढली. लॉ ऑफ इन्क्रीज वाढली की नाही वाढली? पण त्याच्याबरोबर जर समतोलाने आपल्याकडे तेवढ्याच प्रकारच्या स्ट्रेस पण आला. पूर्वी हार्ट अटॅक यायचा तेव्हा 55-60 वर्ष माणसाची वय असायची. मागच्या आठवड्यात माझा एक मित्र, खूप जवळचा, माझा ऍक्च्युली मित्र नाही, माझा वर्ग मित्र, व्हेरी क्लोज फॅमिली फ्रेंड, ही पास्ट द एज ऑफ 43-44, सिव्हिअर हार्ट अटॅक, 44. त्यामुळे आता या क्षेत्रात आम्ही मधुरतामध्ये पाहतोय आणि इंटरनेटवरनं भरपूर सारी माहिती आम्हाला उपलब्ध होते आणि पेशंट सुद्धा स्वरूपाचे येतात. लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये ज्या महिलांना मेनोपॉज 55-60 मध्ये यायचा आणि पाळी पूर्णपणे थांबायची, तशी परिस्थिती आता बायका म्हणू किंवा मुली, त्यांना 42 मध्येच येते, 40 मध्ये येते. 30 मध्ये मेनोपॉजचं प्री मेनोपॉज सुरू झालेलं आहे. 30 मध्ये लॉ ऑफ इन्क्रीज. सगळं आहे, तेव्हा काहीच नव्हतं. तेव्हा कपडे धुवायची मशीन नव्हती, तेव्हा मायक्रोवेव्ह नव्हते, तेव्हा गिझर नव्हते, तेव्हा हीटर नव्हते, तेव्हा ऍप मधनं आपण काही ऑर्डर करू शकत नव्हतो. राईट. आता मी जर पाहतोय तर सहज म्हणून जर फटाक्याच्या दुकानात गेलो तर 5,000 रुपयाचे फटाके असे संपतात, असे 3 दिवसात. 3-2 म्हणजे रिपीट आणायला लागतात तिसऱ्या दिवशी, शॉर्ट पडतायत म्हणून. येस ऑर नो? लॉ ऑफ इन्क्रीज. पैसे आहेत म्हणून, की फटाके वाजवायला वेळ आहे म्हणून, की वडिलांची इच्छा आहे की मुलांनी फटाके जास्त उडवावे म्हणून, व्हॉट एव्हर इट इज, बट देर इज लॉ ऑफ इन्क्रीज. आणि तेव्हा मला असं वाटतं की 20 एक वर्षापूर्वी कदाचित मला, जर मी थोडा लाऊडली विचार केला,
आय माइट नॉट रिमेंबर एन एक्झॅक्ट अमाऊंट, बट मला असं वाटतं 100-150 रुपयाचे फटाके माझी आई मला देत असे. आणि 3 दिवस आणि आम्ही बहीण आणि भाऊ याच्यातच चालवा. त्यात पाहुणा म्हणून जर कोणाकडे गेलो किंवा आपल्याकडे पाहुणा तिसऱ्या दिवशी आला, तर तिसऱ्या दिवशीचे फटाके वेगळे बरं. पाहुण्यांनी पाहुण्याचे आणायचे. आणि ते सुद्धा आनंदाने आणत असतील. आणायचे. लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये आता आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये फक्त इन्क्रीज कॅटेगरीमध्ये आपण सतत रिसिव्हिंगच्या मोडमध्ये आहोत, घेण्याच्या मोडमध्ये आहोत. फक्त घेत राहणे. आणि देण्याच्या वेळी तेव्हा आपण जरा थोडेसे हा गडबड होते. तिथे लॉ ऑफ इन्क्रीज मान्य होत नाहीये. आणि तो लॉ ऑफ इन्क्रीज जेव्हा मान्य होत नाही मनाला, पण आता इंच तर वाढलेली आहे. जर आपली पठडी वाढली आहे, आपला ओरा वाढलाय, आपली कपॅसिटी वाढली आहे, तर ज्याप्रमाणे आपल्याला मिळतंय त्याप्रमाणे आपल्याला द्यायला पाहिजे. जर नाही दिलं, ते सुद्धा नंबर्स आम्हाला दिसतात. मेडिकल इमर्जन्सीमध्ये लाखो करोडो रुपये दरवर्षी आणि आलेख हा वाढतोच आहे. हॉस्पिटलची ऑफिशियल बिलं कधीतरी गुगल करून बघा. इंडिया स्पेंट ऑन मेडिसिन्स आणि हॉस्पिटल, बघा आकडा काही चक्रावून झाला. मागच्या वेळी आम्ही पाहिलं होतं रिसर्च मध्ये 19 लाख कोटी रुपये हा फक्त हॉस्पिटलची बिलं भरण्यामध्ये भारताचे गेलेले, लोकांचे, भारतीयांचे पैसे गेलेले. आणि हे ऑफिशियल आहे. बाकी 100-200 रुपये असे जाऊन आपण कुठे काय दवाई आणली तर आपल्याला त्याचा हिशोब पण ठेवत नाही, जीएसटी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यामुळे लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये रस्ते वाढले, गाड्या वाढल्या, पण वेळ वाढला हो. पूर्वी मुंबईला जायला ठाण्यावरनं 40-45 मिनिटात जायचो, आता 90 मिनिटं लागतात. लॉ ऑफ इन्क्रीज. गाडी कम्फर्टेबल आहे. 15 वर्षापूर्वी माझ्याकडे सँट्रो होती. काय वाटायचं मला, बापरे छान. 15-16 वर्षापूर्वी फार कमी लोकांकडे गाडी म्हणजे होती बऱ्याच, पण 15 वर्षापूर्वी माझ्याकडे आय हॅड अ कार इन 2004, 2005. त्याच्यानंतर मी बऱ्याच गाड्या बदलल्या, लक्झरी, एसयूव्ही वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर आता पाहतोय तर हायर सेगमेंट मध्ये असून सुद्धा कम्फर्ट भरपूर आहे, पण वेळ नाही हो त्या गाडीचे, त्या सगळ्या ती उपलब्धता घेण्यासाठी, गाडीचे जेवढे फीचर्स आहेत ते घेण्यासाठी. लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये इथून समजा जर मला असं वाटतं की 60 किलोमीटरचं अंतर 1 तासात कापता येईल, पण नाही होत. 60 किलोमीटरचं अंतर 2 तास लागतात कापायला. कारण लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये सगळ्यांकडे गाड्या आलेल्या आहेत. रस्त्याला गर्दी झालेली आहे, माणसांची पण गाड्यांची पण, आणि विचारांची त्याच्याही पेक्षा जास्त. आर यू अंडरस्टँडिंग? आर यू विथ मी? आपल्याला रिलेट होत आहे का? देशात परदेशात आपली मुलं कुठेही असली, आपण कुठेही असलो, आपल्या बरोबरचं काही जरी असलं, 1 BHK 2 BHK, पहिले असं वाटत की बापरे 1 BHK म्हणजे खूप झाले. आता 2 BHK असं वाटतं की काय हे. म्हणून आता बिल्डर्सनी 2.5 BHK चा कॉन्सेप्ट निघाला. मग 3, मग 3.5, मग 4, मग 5, मग पेंट हाऊस. ते बांधतायत, आपण घेतोय. त्यांनी बांधलंच पाहिजे. लॉ ऑफ इन्क्रीज. आर यू विथ मी? आता हे करत असताना एम्प्टीनेस कुठे आला? तर लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये ह्या ग्लासामध्ये, हे लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये हा ग्लास रिकामा होता, तो पाणी भरून इथपर्यंत आणला, इन्क्रीज. पण हे करत असताना आय विल हॅव टू मेक शुअर दॅट देर इज एम्प्टीनेस. म्हणून बऱ्याचशा वेळेला आपल्या घरी एसी आहे, पण शांत झोप लागताना, मी काल परवाच कोणाशी तरी बोलत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की मला झोपेच्या गोळ्या शैलेंद्र घ्यायलाच लागतात, आणि मागची 2 वर्ष मी घेतो. सगळं फंटास्टिक आहे, उत्पन्न भरपूर आहे, झोप नाही. आज नाही, बऱ्याच वर्ष. आता झोप नाही म्हणून झोपेच्या गोळ्या किंवा ट्रीटमेंट घ्यायला लागते, औषधं आहेत, मेडिकल गायडन्स आहे, आणि त्याप्रमाणे त्यांना घ्यायला लागते. आणि दिस इज हाऊ इट इज गोइंग. सगळं व्यवस्थित आहे, दोन्ही मुलं व्यवस्थित आहे,
दोन्ही मुलं गडगंचे पैसे कमवतात. यांना सुद्धा तसं विशेष तसं आर्थिक अडचण नाही असं मला वाटतं. मे बी दिसतंय तरी कमीत कमी असं. व्यसन नाही तरी झोप नाही. लॉ ऑफ इन्क्रीज. आर यू विथ मी? राईट. जेव्हा माझा पगार 10,000 रुपये होते, मला असं वाटायचं की 15,000 झाला ना, 15,000, तर आय बी रिअली अमेझिंग. मी असं मला वाटायचं की बास, 15 एकदा झाला ना की बास. 15 झाला हो, 19 झाला. तुला आता मस्त, आता बघ काय करतो. ते बघ काय झालंच नाही. मग 25 झाला, 30 झाला, असं वाढत वाढत 10 झाली त्या 30ची. लॉ ऑफ इन्क्रीज. पण एम्प्टीनेस नसल्यामुळे त्याचे जे पडसाद आहेत इन्क्रीजचे, तेवढेच तब्येतीवरती व्हायला लागले. म्हणून आजकाल जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की आमच्याकडे हिलिंग मध्ये 24-25 वर्षाच्या मुली, त्यांना डिस्मेनोरियाचा प्रॉब्लेम येतो. मिस्ड पिरियड्स. 25 वर्षाच्या मुली, अजून तर जीवन सुरू व्हायचं. आत्ताच तर तिला नोकरी लागली. नोकरीचा ताणतणाव आणि टार्गेट एवढे प्रचंड आहे की पिरियड्स मिस व्हायला लागते. बिकॉज देर इज मिसिंग एम्प्टीनेस इन लाईफ. आणि तो एम्प्टीनेस, हा ग्लास जर आपल्याला रोज भरायचा आहे तर आपल्याला तो रोज खाली करायला लागेल. आणि रोज खाली करण्याची एकमेव ओनली जगात म्हणजे एकमेव पद्धत आहे, तू स्वतः लेट गो करणं, फॉरगिव्हनेस करणं. आणि ते समजा आपण करायला विसरलो तर लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये आपले प्रॉब्लेम जे आज आहेत, उद्या 5-10 वर्षांनी, 10 वर्षांनी ते प्रॉब्लेम अधिक तीक्ष्ण, अधिक मोठे, अधिक 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 तीव्र स्वरूपाचे असेच वाढत. पूर्वी 2-3 कुटुंब एका घरात राहायची. आता एका कुटुंबाचे 3 घर आहेत आणि तिघांमध्ये 3 माणसं आहेत. येस सर. प्रायव्हसी हवेच, नो डाऊट अबाउट इट. कारण प्रत्येकाला आपण एक स्पेस आपल्याला लागते, हवे. जर शक्य झाली तर आपण ती स्पेस आपण एन्जॉय करतो. आणि का नाही, पण त्यातनं तयार होणारा जो एकलकोंडेपणा आहे, तो एम्प्टीनेस, त्या स्पेसच्या नावाखालीला जो एम्प्टीनेस आहे, तो न वाढता तो इन्क्रीज प्रमाणामध्ये जास्त. लॉ ऑफ इन्क्रीज आहे, ते सतत सदैव कंटिन्युअसली ऍक्टिव्ह आहे. आर यू विथ मी एव्हरीबडी? 1 वर्षापूर्वी आपलं अंडरस्टँडिंग फॉरगिव्हनेस आणि अध्यात्माविषयी किंवा कुठल्याही आपल्या आपल्या प्रणालीविषयी, 1 वर्षापूर्वीचं आपलं अंडरस्टँडिंग आणि आत्ताचं अंडरस्टँडिंग आत्ता बेटर आहे का? मान्य? येस, आत्ता बेटर आहे. राईट. व्हॉट यू आर बिफोर आणि व्हॉट यू आर टुडे, आर यू बेटर? राईट. काही ठिकाणी आपण अप्रतिम यश आपल्याला प्राप्त केले. येस, लॉ ऑफ इन्क्रीज. प्रमोशन आपल्याला मिळालं, आपल्या घरातली आपली उन्नती झालेली आहे. लॉ ऑफ इन्क्रीज. आपण वरची झेप घेऊन आपल्या घरातले किंवा आपण वरती गेलेला असाल, आपली मुलं वरती प्रवास करत असतील, वरच्या पदावरती पोहोचले असतील, उल्लेखनीय कामगिरी केली असेल, करता आहे. लॉ ऑफ इन्क्रीज. देयर इज गोइंग अप, एव्हरीथिंग गोज अप. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. खाली काही येत नाही हो, खाली सगळं पाताळ आहे. याचा संदर्भ आपण कसा घेणार होता या पूर्ण सेशन मध्ये? आपल्याला हे मी कायम प्रत्येक आपल्या सेशन मध्ये बऱ्याच वेळेला आपण ही इमेज आहे, ही लगभग सगळ्या सेशन मध्ये आपण ही दाखवतो. आणि ह्यातलं अध्यात्म हे अंतिम आहे, हाच सत्य आहे, हेच सत्य आहे.
लॉ ऑफ इन्क्रीज, आपण फक्त वरती जाणार आहोत, आपण खाली नाही जात, पातळात नाही जात, आपण सगळे वरती जाणार आहोत. त्यामुळे वरती जाणं इज इम्प्रुव्हमेंट. या सगळ्या प्लेन्स वरती आपण जातोय. एथरिक, फिजिकल वरनं आपण ऍस्ट्रल, लोअर मेंटल किंवा मेंटल, आणि नंतर मग बुद्धिक आणि ऍटॉमिक, या इथून आपण प्रवास करणार आहोत. आपण वैशाख मध्ये आपण हायरार्की समजून घेतलेली आहे. हा जो आपला प्रवास आहे, हा प्रवास हा सतत आहे, कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून लॉ ऑफ इन्क्रीज इज अल्टिमेट. जे प्राणी किलिंग शिकले ते रिलेट करू शकतील की आपल्यापेक्षा जर असं थोडंसं बेटर एक्सपिरियन्स असलेला प्राणी किलर जरी आपल्याला मिळाला, भेटला, आपण त्याची भेट झाली, तर आपण म्हणतो की अरे थांब, मला काहीतरी प्रश्न आहे. मग आपले प्रश्न आपण त्याला विचारतो आणि तो आपल्याला सांगतो. आपल्याला वाटतं वाव, माझ्या ज्ञानात भर पडली, थँक्यू सो मच. लॉ ऑफ इन्क्रीज. मग आपलं असलेलं ज्ञान, त्याच्यावरती अजून ज्ञान, त्याच्यावरती अजून ज्ञान, त्याच्यावरती अजून ज्ञान, हे आपण घेत 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 पुढे आलो. लॉ ऑफ इन्क्रीज. बेसिक प्राणी किलिंग शिकल्यावरती मला असं वाटलं की वाव, काय नसेलच हो याच्या पुढे. ऍडव्हान्स शिकल्यावरती असं मला वाटलं की आता काय असणार आहे याच्यापेक्षा जास्त. मग सायकोथेरपी शिकलो, मी म्हणलो हे अद्भुत आहे. मग सोलचा वर्ग झाला, बोललो बापरे, याच्यापेक्षा जास्त काय असू शकतं. ग्रोथ इज कॉन्स्टंट. मराठी योगापर्यंत आलो. मग बाकी सगळे कोर्सेस केले, क्रियाशक्ती आणि स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट, क्रिस्टल, सायकिक, सेल्फ डिफेन्स, असं करत करत मी आता मागे वळून पाहिलं तर मी जवळजवळ 18 ते 19 कोर्सेस, वर्कशॉप्स म्हणजे अटेंड झाले प्राणी क्लिनिक. देशात, परदेशात, ऑनलाईन, ऑफलाईन नर्चरिंग सेशन्स बघितले असतील. मला असं वाटतं 20 एक माझे वर्कशॉप झाले असतील या मागच्या 5 वर्षामध्ये. लॉ ऑफ इन्क्रीज. मला पण त्याची हौस आहे, मला पण आवड आहे, मला पण असं आवडतं येत ना, काहीतरी मला अजून नवीन काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणून मी पण कधी रात्री 11-12 वाजता, कधी मास्टर एक्टर कुठून ग्रीसमधनं लॉग इन होतात, तर समजा 2 वाजेपर्यंत रात्री सेशन चाललं, तर वेळ सगळी मॅनेज करून, इकडे तिकडे ऑफिस, व्यवसाय सगळं मॅनेज करून, येस, लॉ ऑफ इन्क्रीज, लेट इन्क्रीज आवर नॉलेज. ही सगळी शिधाशिदोरी घेऊन आल्यानंतरच हे असं मधुरतामध्ये आपण हे सेशन घेऊ शकतो. कारण की क्रेडिट टू ऑल ऑफ देम. ते आपल्या ज्ञानामध्ये अक्षता टाकतायत, हे घ्या. फुलं टाकतायत, हे घ्या. लॉ ऑफ इन्क्रीज. पक्क झालं. लॉ ऑफ इन्क्रीज गणित डोक्यामध्ये. आता ह्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ इन्क्रीज कॉन्स्टंट आहे. मागच्या रविवारी तुम्ही माझ्याबरोबर होतात, मला आठवत नाही सगळेजण होतात का नाही, पण मागच्या रविवारचं सेशन ऑनलाईन अवेलेबल आहे. प्लीज वॉच इट. आणि बिफोर आय मूव्ह टू द रिअल मॅजिक ऑफ द सेशन टुडे, मागच्या रविवारी आपण ह्या कोणाविषयी चर्चा केली होती, लॉ ऑफ इन्क्रीज. जर आपण ह्या कोणामध्ये खाली असाल, खाली असतो समजा अँगर, रागीट माणसं अजून रागीट होतात. आमचे हे खूप चिडचिडे आहेत बरं का. मग काय करायचं, त्यांचे अँगर आत्ता आणि पुढच्या 10 वर्षांनी अजून वाढलाय. तब्येतीच्या तक्रारी वाढल्यात का विचारा. अँग्री होत आहेत, राईट. मस्त असं म्हणतात, अँगर ब्रिंग्स बॅड लक. त्यामुळे जे रागीट आहेत त्यांना आपण ब्लेस करा. जर हा कोणामधला माणूस, राईट, हा इथे असेल तर लॉ ऑफ इन्क्रीज, आनंद असेल, आनंदी असेल. मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स आपण करताय, फॉरगिव्हनेस करताय, त्यामुळे 600 हर्ट्स, 540 हर्ट्स, 500 हर्ट्स, या सगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, या फ्रिक्वेन्सी या मोजल्यात सिस्टम्सनी. सायंटिस्ट लॉ ऑफ क्वांटम फिजिक्स मध्ये या मोजलेल्या आहेत की कशी स्पंदनं येतात आपल्याला, आणि त्या स्पंदनांचे मोजमाप, ज्याला हर्ट्स फ्रिक्वेन्सी आपण मानलं जातं, तेव्हा विलिंगनेस टू फॉरगिव्ह, जे आपण सगळेजण आता आलात, 310 आपण इथे घेऊन आलेला आहात सगळेजण. विलिंगनेस, एक्सेप्टन्स, मी मान्य केलंय की फॉरगिव्हनेस यांनी मी नक्की बरा होईल, बरा होतोय, माझ्या सगळ्यांना अडचणी, मला माझ्या मनावरती संस्कार होत आहेत, हे आपण सगळ्यांनी मान्य केलंय हो. म्हणून आपण सगळे 310च्या वरती होत आता. आपण त्या कोणातनं खालना वरती आलो.
लॉ ऑफ इन्क्रीज. म्हणून मागच्या वर्षीपेक्षा आता आपण बेटर आहात का नाही? दिवाळीला आर यू बेटर देन मी? बेटर देन मी नाही, सॉरी, आर यू बेटर देन द लास्ट इयर? बेटर देन मी. येस, या, गुड. सो नाव कमिंग बॅक, की ह्या सगळ्या लॉ ऑफ इन्क्रीज प्रमाणे कुठल्याही प्रमाणामध्ये जेव्हा अशा सगळ्या गोष्टी होतात, पैशाची आपल्याला मिळकत वाढत असते लॉ ऑफ इन्क्रीज प्रमाणे, तशी आपली अडचणी, तशी आपला खर्च, तसे आपले अपेक्षा ह्या सुद्धा वाढत असतात आणि काहीच गैर नाही. पण नको असलेल्या ज्या इमोशन्स आहेत ह्या जर सेव्ह केलेल्या असतील समजा, तर लॉ ऑफ इन्क्रीज त्याला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे या कोणामध्ये जर आपण कोणाही विषयी समजा द्वेष ठेवलाय, तर आपल्याला फक्त म्हणजे भीती आहे, त्याला 100 हर्ट्स मार्क मिळालेले आहेत. जर नुसती साधी भीती आहे तर भीती पण वाढणार आहे. अँगर असेल तर अँगर वाढणार आहे. जर कुठे आपल्याला डिझायर असेल, नको त्या गोष्टी आपल्याला लाच लुचपत किंवा लोभ आपल्याला असेल, तो सुद्धा वाढतच जाणार आहे. लोभी माणूस हा अधिक लोभी होतो, हे आपण पाहतो नाही? टीव्हीवरती पाहताना, सिरियल्स मध्ये वगैरे, आम जीवनामध्ये पण आपल्याला बघतो आपण. जो लालची आहे, जो भ्रष्टाचारामध्ये आहे, तो अधिक भ्रष्टाचार करतो का नाही? नाही बाबा, आज त्यांनी भ्रष्टाचार कमी केला, असं किती लोकांना आपल्याला माहिती आहे. पण जे भ्रष्टाचारात आहेत त्यांची भरपूर काय काय होतं ना, आपण पाहिले ते नाही. लॉ ऑफ इन्क्रीज तिथे पण ऍप्लिकेबल आहे. एवढा भ्रष्टाचार, अजून भ्रष्टाचार, अजून भ्रष्टाचार, अजून भ्रष्टाचार. हे स्वप्न. त्यामुळे त्यांचं ते ना, आपल्याला याच्यात ना बोध हा घ्यायचा आहे की लॉ ऑफ इन्क्रीजला हे काही कळत नाही भ्रष्टाचार आहे का नाहीये. त्याचं काम आहे वरती जाणं, वाढवणं. मग आता मला सांगा की आपण काय वाढवू? आनंद वाढवणार का नाही वाढवणार? प्रेम, स्वतःविषयी प्रेम, सेल्फ लव्ह, हे वाढवणार का नाही वाढवणार? किती साधा सोपा प्रश्न आहे. काय वाढवाल तर आपण या कोणामधलं लॉ ऑफ इन्क्रीज आपल्याला कळलंय आज, राईट? मग काय वाढवणार आपण मला सांगा? पीस वाढवणार, मनाची शांती, मनशांती वाढवणार का नाही वाढवणार? येस ऑर नो? जॉय वाढवणार, आनंद, प्रेम, लव, राईट? आत्मीयता. स्वतःला आणि लोकांना, सगळ्यांना, आपल्या परिसरातल्या, आपल्या लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या घरातल्यांना, आपल्या क्लायंट्सला, आपल्या ऑफिसमध्ये आपण सगळ्या भोवतालच्या लोकांना कसं नीट व्यवस्थित समजून त्यांना आपण एक्सेप्ट करतोय. एकदा समजायला लागलं की अरे ही व्यक्ती ही अशी वागतेय, त्याचं कारण त्याच्या मागचं असं आहे की लॉ ऑफ इन्क्रीजनी आपण समजून घेतलंय, तो आपला समजूतदारपणा हा फक्त वाढतच जाणार आहे. हो, समजूतदार माणूस हा अधिक समजूतदार होतो का नाही? आपण समजूतदार आहात का नाही? येस ऑर नो? आपण सगळे समजूतदार आहात, राईट? आपण सगळे समजूतदार आहोत आणि म्हणून आपण दिल दर्यासारखे आपण सगळ्यांना माफ करतो का नाही? आपण मोठ्या मनाने सगळ्यांना माफ करतो का नाही? का बरं माफ करतो? कारण आपल्याला कळतंय की अरे त्यांना अजूनपर्यंत कळायचंय तर किती त्रास होतो दुःख दिल्यानंतर किंवा असं कष्टाने कडू बोलल्यानंतर, कठोर बोलल्यानंतर, अपमानास्पद बोलल्यानंतर. पण झालेला अपमान माझ्याकडे जो आलेला आहे त्याचा मला त्रास झाला आणि मी फॉरगिव्ह केला आणि मला आनंद वाढणार आहे. तर लॉ ऑफ इन्क्रीज, लेट्स इम्प्रूव्ह द हॅपीनेस. आहात का सगळेजण? व्हिडिओ बघू कोणाचे, बरेच लोक आपण, मला दिसत नाही आहात. अश्विनी थारवळ, पूज अश्विनी, या आहात का सगळे? लॉ ऑफ इन्क्रीज समजते सगळ्यांना? गंमत, राईट? लॉ ऑफ इन्क्रीज पूर्वी 80% मार्क म्हणजे सत्कार होत असे. आता 80 म्हणजे खूपच प्रायमरी मार्क झाले. 80 काय,
95 क्वार्टाईलच 95 लॉ ऑफ इन्क्रीज. राईट. पूर्वी क्लासेस होते, आता ऑनलाईन शिक्षण आहे. बायजू नावाची कंपनी आहे, तिचे $1 बिलियन युनिकॉर्न आहे. तो ऑनलाईन शिकवतात. गरजा वेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा कार्य किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे, विच इज गुड. आपण कुठल्या क्लासला गेलो होतो? राईट. शक्य होतं का सगळ्या पालकांना मुलांना क्लासला घालणं? पण लॉ ऑफ इन्क्रीज मध्ये तेव्हा ती परिस्थिती तेव्हा वेगळी होती, आता वेगळी आहे. त्यामुळे भूतकाळामध्ये रंगून जाऊन काहीतरी आपण कादंबऱ्यांसारखं, आमच्या वेळी असं नव्हतं, हा आमच्या वेळी असं, हे असल्या कादंबऱ्या काही लिहायच्या नाहीत. सगळे ते जुनाट विचार आहेत, ते दिले पाहिजेत बाहेर. आपण आज होत, टुडे. झोपेच्या गोळ्या खायच्या नसतील तर आज जगायला लागेल. भूतकाळात जगत राहायला असाल तर मग आजार आपल्याकडे अशी वाटच बघतात, या म्हणून गोळ्या वाढलेल्या आहेत. मेडिकलची दुकानं आणि हॉटेल ही वाढलीत का? मेडिकलची दुकानं आणि हॉटेल वाढलीत का नाही? लॉ ऑफ इन्क्रीज. राईट. मेडिकलची दुकानं पहिले गावात किंवा शहरात 2, 4, 5, 6 मेडिकल होती. आता प्रत्येक ऑलमोस्ट चौकामध्ये मेडिकल स्टोर आहे, हॉटेल आहे. दोन्ही कॉम्प्लिमेंटिंग बिझनेसेस. येस सर, विथ ड्यू रिस्पेक्ट टू बोथ द प्रोफेशन्स. ते आपली मदतच करतात. आपण हॉटेलात जाऊन खातो, पार्सल मागवतो, त्यांच्या आपण वी आर ऑब्लाइज्ड. बाकी इफेक्ट्स आपल्यावरती आहेत. रोज मागवल्यावरती मग पुढच्या चौकात वेलनेस. राईट. त्यामुळे सतत लक्षात ठेवायचं आहे ही लॉ ऑफ इन्क्रीज. मी आनंदी असणार आहे तर येस, लॉ ऑफ इन्क्रीज, लेट्स इम्प्रूव्ह. कमी काही होत नाही हे जेव्हा आपल्या कॉन्शियस माइंडला आपण सांगाल, सबकॉन्शियस माइंडला, तेव्हा तो ऐकेल. नाही तर आपलं युद्ध आतमध्ये चाललंय डोक्यात, सतत आपल्या आतमध्ये चालू असतं ना, हे बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे. क्लिअर होते? आर यू रेडी टू एम्प्टी युअर सेल्फ? करायचं का आपली घागर पलटी? आर यू रेडी? ओके, लेट्स गो. सो इनहेल आणि एक्सेल स्लोली. हात मोकळे, हार्ट चक्रावरती लक्ष, क्राउन चक्रावरती लक्ष. मनात संकल्प की मला मोकळं व्हायचं. मनात संकल्प, आय वॉन्ट टू एम्प्टी माय सेल्फ फ्रॉम ऑल द नेगेटिव्ह इमोशन्स, टॉक्सिक इमोशन्स, toxic energies, all those emotions which are negative. कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारचं भय, एखाद्या कुठल्या प्रसंगातना तयार होणारी जी रागाची, द्वेषाची जी एनर्जी आहे, जी आपण वर्षानुवर्ष घट्ट पकडली आहे, मनात संकल्प, आज मी ती सोडणार आहे. आज आणि आत्ता कणखरतेने आपले जे दोन मन आहेत, कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस म्हणजे आपण आहोत, सबकॉन्शियस माइंड ज्याच्यामध्ये आपला इनर सेल्फ आहे, त्याला कमांड द्या. आपल्या मनाच्या डोळ्यांनी समोर आपल्या स्वतःला पहा बरं. स्माइल ही आपली स्वतःची छबी आहे. स्माइल. स्वतःला विचारा बरं,
अरे कसा आहेस? येतोय का बघा आवाज काही? बरं आहे, मी ठीक आहे, असं सुमार उत्तर येत आहे. बघा बरं काय उत्तर येत आहे. म्हणा मी आज तुला मोकळं करणार आहे. स्वतःला जे मनाच्या डोळ्यांनी आपण आरशात पाहताय, दॅट इज द इमेज विच इज युअर इनर सेल्फ इमेज. ही इनर सेल्फ इमेज ही आपल्या या सगळ्या इमोशन्सला, निगेटिव्ह इमोशन्सला पकडून ठेवते. नकळत पकडून ठेवते. त्यामुळे त्या इनर सेल्फला सांगा, लेट गो. दोन्ही हात आपले मोकळे असणार आहेत. व्हिज्युअलाइज करा आपले पाय हे खळखळणाऱ्या पाण्याच्या झऱ्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपले पाय आहेत. आपल्या हातातना या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज या क्षणाला आपण लेट गो करतो. पण आम्ही याचा त्याग करतो आहे. सोडून द्या, सोडा आत्ता. हा जो आरशातली ही जी आरशातली व्यक्ती आहे, ही व्यक्ती इज द होस्ट of temporarily holding these energies in the system. त्यामुळे आपल्या शरीरातले प्रत्येक कण त्याचा इंटरनल मॉनिटर जो सबकॉन्शियस माइंडशी कनेक्टेड आहे, ती ही आरशातली व्यक्ती आहे. रिलीज करत राहा. या एनर्जीज म्हणजे जणू काही पॉइझन आहे, विषारी आहेत, घातक आहेत. सांगा त्यांना तुम्हाला जास्त कळतंय. त्या आरशातल्या माणसापेक्षा तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना जास्त कळतंय. सांगा त्यांना. पण माझा उद्देश आहे की मी निरोगी सुंदर शांत प्रेमळ समजूतदार एक उत्तम व्यक्ती बनण्याचा माझा प्रयत्न आहे. सांगा त्यांना. आणि त्या प्रयत्नांमध्ये या संवादामार्फत तुम्ही त्यांच्या सगळ्यांशी संवाद करताय. पण या संवादामध्ये तुम्हाला मी सगळ्यांना आता कमांड देतोय, टू रिलीज ऑल नेगेटिव्हिटी. पुन्हा एका व्यक्तीविषयी
परिवाराविषयी, धर्माविषयी, एखाद्या देशाविषयी, एखाद्या राजकीय पक्षाविषयी, कोणाही विषयी कुठल्याही प्रकारचा जर राग, लोभ, द्वेष या क्षणाला रिलीज करा मला आत्ता. व्हिज्युअलाइज करा पकडून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आता सुटतायत. वर्ष 10 वर्ष ज्या गोष्टी आपण पकडून ठेवलेल्या आहेत निगेटिव्ह, ऑल ऑफ देम आर गेटिंग रिलीज्ड. माझ्याबरोबर सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणत राहा, आय रिलीज. त्यांना सगळ्यांना म्हणा रिलीज करा अँगर, रिमोर्स, अपमान. कोणा एका व्यक्तीने कदाचित किंवा तुमच्या घरातल्यांनी, सासूबाईंनी, सुनेंनी, जावयांनी, नंडांनी, दिरांनी, मुलांनी, व्याही लोकांनी, क्लायंट्सनी, बॉसनी, आपल्या टीम मेंबर्सनी, ह्याच व्यक्ती असतात आपल्या अवतीभोवती. बाकी कोणाची हिंमत नाही. ह्याच व्यक्ती आपल्याला दुखवत असतात. याच व्यक्तींकडनं आपण शिकत असतो. म्हणा रिलीज करतोय मी. दुःख रिलीज करा. कटू आठवणी रिलीज करा. कुठल्याही प्रकारची गिल्ट आपण जी मनात ठेवली असेल, अपराधीपणा रिलीज करा. व्हिज्युअलाइज करा हे सगळं हळूहळू हलकं होत आहे. आणि जसं जसं हे हलकं होत आहे तसं तसं आपण स्वतःला मोकळं करायच्या प्रयत्नात आहोत. आय रिलीज द पेन. एखाद्या भागामध्ये आपल्याला त्रास होत असेल, डिस्कम्फर्ट असेल, असह्यता वाटत असेल, त्या भागाकडे कॉन्सन्ट्रेट करा. आपलं लक्ष त्या भागामध्ये केंद्रित करा आणि मनातल्या मनात म्हणा आय रिलीज द पेन. तो इनर सेल्फ आहे समोर दिसणारा जी व्यक्ती आरशामध्ये, त्याला म्हणा हे दुःख सोड बरं, आता रिलीज कर आता. हे पकडून काहीच उपयोग नाहीये मला. करा बरं असं संवाद त्याच्याशी. स्वतःला मोकळं करा. आपल्या लंग्स वरती लक्ष द्या. लंग्सच्या सेल्स वरती लक्ष द्या. दोन्ही किडन्या, महिलांमध्ये ओव्हरीज, पुरुषांमध्ये प्रोस्टेट, लिव्हर, स्प्लीन, थायरॉइड, पूर्ण एंडोक्रिन सिस्टम, याच्यात असलेले सगळे कण आणि कण, त्या सगळ्या कणांना सांगा म्हणा मोकळे व्हा आता. या क्षणाला मोकळे व्हा. म्हणा मी सुरक्षित आहे. कशाला पकडून ठेवले हे? सोडा आत्ता. रिलीज. 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 लॉ ऑफ एम्प्टीनेस. रिलीज. पाठीच्या मध्यभागी, पाठीच्या खालच्या भागामध्ये, लोअर बॅक, कॉन्सन्ट्रेट ऑन बोथ द किडनीज. म्हणा रिलीज नेगेटिव्ह एनर्जी, अँगर. रिलीज करत राहा. आपले दोन्ही पाय पाण्यामध्ये आहेत. आपल्या हातातनं त्या एनर्जीज रिलीज होत आहेत.
कंटिन्यू टू इनहेल, कंटिन्यू टू एक्सेल. कोणाही विषयी बदला घेण्याची भावना, बघ आता हिचं कसं होईल, बघ आता बघ हिचं कसं होईल, आता बघ ह्याचं कसं होईल, या अशा कुठल्याही प्रकारचे विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतात तेव्हा त्याला बदल्याची भावना म्हणतात. असे कुठलेही विचार ज्यातनं मी अंतर्मनातनं समजा असा विचार केला असेल तर आत्ता हे सोडा. नाव टेल युअर सबकॉन्शियस माइंड, रिलीज all energies of being revengeful, vindictive, बदला घेण्याची भावना, रिलीज. जर आपण बाय चान्स असं कोणाला बोलला असाल, भोगशील, मला माफ कर, रिलीज, रिलीज. भुगते का तू, यू विल सफर, मनात म्हटला असा, त्याची चांगलीच आता लागली बघा. या सगळ्या भावना नको आहेत आपल्याला, ह्या घातक आहेत, रिलीज करा म्हणा. This is a message to all the 60 trillion cells of our body, directly from the inner self. आपल्यासाठी मी 3दा ओंकार करणार आहे आणि त्या ओंकारामध्ये विलीन करायच्या ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज. Inhale and exhale slowly. Just continue to release, continue to release. मी आपल्याला कंटिन्युअसली मॉनिटर आणि मदत करतोय. सगळ्यांची जीभ आपल्या टाळाला असेल, कनेक्ट टू द पॅलेट. ओ release. पुढची 2 मिनिटं आपल्याला काही सूचना मिळणार नाहीये. जस्ट कॉन्सन्ट्रेट आणि लेट गो.
हळुवारपणे परत या. या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजची आपले बंधनं कट करा. मनात संकल्प करा आणि जस्ट कट करा पूर्णपणे. कट. जणू काही आपल्या हातामध्ये सुरी आहे. कट करा, परत कट करा. दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि कट करा. स्माइल. आणि आता विचारा आरशातल्या व्यक्तीला कसं वाटतंय. आता घ्या बरं उत्तर. काय उत्तर येते मगासपेक्षा आता काय वेगळं उत्तर आहे ते मला सांगा सेशन संपल्यानंतर. स्माइल. दीर्घ श्वास घ्यायचा. इनहेल स्लोली. परमेश्वराचा आशीर्वाद इनहेल करा बरं. होल्ड. एक्सेल करा. शरीरातल्या प्रत्येक कणाला द्या. आरशातल्या त्या व्यक्तीला द्या आणि त्याच्याकडनं उरलेल्या पूर्ण शरीरात 60 ट्रिलियन सेल्स आहेत, त्याला सर्क्युलेट होऊ द्या. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, लव्ह. इनहेल करा. लव्ह. एनर्जी ऑफ लव्ह. इनहेल करा. होल्ड. एक्सेल करा. शरीरात सगळीकडे सर्क्युलेट करा लव्ह. Inhale peace. Hold. Exhale. Give it to every cell of your body. Inhale forgiveness. Hold. Exhale. Give it to all the parts of your body. Inhale. Hold. Exhale. पुन्हा समजूतदारपणा. एक्सेप्टन्स, अंडरस्टँडिंग, पेशन्स आणि टॉलरन्स. एक्सेल. पुन्हा एकदा पेशन्स. इनहेल करा. होल्ड. एक्सेल. इनहेल. अंडरस्टँडिंग. आपल्याला आपण सगळ्यांना समजून घेतोय आणि म्हणून आपल्याला सगळे समजून घेत आहेत. इनहेल. या विचारांना इनहेल. एक्सेल. लॉ ऑफ इन्क्रीजचे आभार मानत राहा सायमल्टेनियसली, बिकॉज हे विचार वाढणार आहेत, हे आनंद वाढणार आहे. इनहेल. होल्ड. एक्सेल. इनहेल. होल्ड. एक्सेल. माझ्याबरोबर सतत म्हणत राहा, आय एम सेफ. आय एम सेफ. आय एम सेफ. आय एम हॅपी. आय एम हॅपी. आय एम हॅपी. इनहेल. हॅपीनेस इनहेल करा. एक्सेल करा. संपूर्ण शरीरामध्ये जाऊ द्या. कणाकणामध्ये जाऊ द्या. इनहेल. आपल्या किडण्यांना द्या. दोन्ही किडण्यांना हा आनंद द्या. एक्सेल. इनहेल. गिव्ह लव्ह टू युअर लिव्हर. म्हणा लव्ह, लव्ह, लव्ह. आय लव्ह यू. म्हणा आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. इनहेल. आय लव्ह यू. द्या बरं आपल्या लिव्हरला. आय लव्ह यू. त्यातल्या प्रत्येक कणाला द्या. लव्ह, लव्ह, लव्ह. व्हेरी गुड. इनहेल. आपल्या कानांना द्या बरं. ज्या कानांनी हे सगळं आत्मसात केलं त्या कानांच्या प्रत्येक सेलला द्या. दोन्ही कानांमध्ये. येस. इनहेल. आपल्या कपाळाच्या भागामध्ये द्या. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी द्या. एक्सेल. परोपकाराची भावना जनमानसामध्ये आपण काहीतरी देणं आहे, परमेश्वराचं, समाजाचं देणं आहे. इनहेल करा. ही भावना इनहेल करा. आपल्या डोक्याच्या वरती एक्सेल करा. इनहेल. गुडविल आणि विल टू डू गुड. एक्सेल करा. इनहेल स्लोली.
होल्ड, एक्सेल. डोक्याच्या वरती 1 फूट. आपल्या मनावरती संस्कार होत आहे. होय, मी माझ्या परीने मदत करणार. मला व माझ्या परिसरातल्या माझ्या आजूबाजूच्या लोकांना. एक्सेल. पुन्हा एकदा इनहेल, होल्ड, पोटाकडे लक्ष. एक्सेल. पुन्हा एकदा इनहेल, होल्ड, एक्सेल, होल्ड, पोटाकडे लक्ष. इनहेल, होल्ड, एक्सेल. आपल्या डायफ्रामला द्या. डायफ्राम. इनहेल, होल्ड, एक्सेल. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम सेफ, आय एम सेफ, आय एम गार्डेड, आय एम प्रोटेक्टेड, आय एम लव्ड, एव्हरीवन लव्स मी. इनहेल आणि एक्सेल. व्हिज्युअलाइज करा आपला इनर सेल्फ. त्याला विचारा, झालास का आनंदी? काय उत्तर आहे बघा. कसं वाटतंय? छान वाटतंय असं तो म्हणतोय का? विचार करा. मस्त वाटतंय असं विचारतो, असं सांगतोय तो तुम्हाला. त्याची पोच पावती घ्या. खाली विचारा सगळ्यांना. जणू काही 60 ट्रिलियन सेल्स बरोबर आपण बोलताय. त्यांना विचारा, कसं वाटतंय सगळ्यांना? हलकं वाटतंय असं विचारताय, असं सांगतायत. जेंटली ओपन युअर आयज. वेलकम बॅक. थोडा आनंद जो आपण कमवलाय तो जरा मसाज करूया. आनंदाचं क्रीम आपल्या चेहऱ्यावरती लावूया. थोडं व्यवस्थित पसरू द्या. आनंद, जॉय, हॅपीनेस, लव. एव्हरीबडी ओके? सो आज आपण समजलं लॉ ऑफ इन्क्रीज, लॉ ऑफ एम्प्टीनेस, राईट? त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही फक्त वाढत जाते. काय वाढवायचंय हे आपल्या हातात, राईट? You want to increase happiness, you want to increase love, or you want to increase fear, you want to increase sadness, you want to increase anger. The choice is ours. क्लिअर होत आहे? थांबूया. मी आपल्या सगळ्यांना संधी देतो. म्यूट अनम्यूट करून तुम्ही तुमचा अनुभव सांगा. संवादात कसं वाटलं तुम्हाला? हाऊ डिड यू फील? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? यू कॅन अनम्यूट अँड टॉक अबाउट इट. थँक्सगिव्हिंग करूया का आधी? म्हणजे आपले फीडबॅक मला तुम्ही नंतर देऊ शकता. थँक्सगिव्हिंग करूया. कोण हे? सॉरी, माझ्याकडनं अनम्यूट झालं. बर. ओके, दोन्ही हात जोडून प्रार्थना, थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, सगळे थोर संत, सगळे महात्मे, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, माझे सद्गुरू मास्टर चोक ऑफ सुई, गॉड्स ऑफ मिराकल्स, angels of telepathic communication, angels of love, mercy, health, healing, protection, to lords of karma, to all of you, to all the angels who are helping us improve every day, to the angels with law of increase, law of emptiness, we thank you. आम्ही आभारी आहोत. आम्हाला आज एक कळलं
Thank you for helping us understand this in this group. Thank you. Atma Namaste. I wish you all a very powerful week ahead. Thank you. Atma Namaste. Wow. Everybody okay? Post Diwali साजरी झाली सगळ्यांची. Law of increase. Yeah, so if you have any feedback, feel free to share this right now so that when I load the recording, people will get motivated. ग्रुपवरती तर टाकाच, पण इथे सुद्धा जे आपले मागच्या काही व्हिडिओजला आम्ही पाहतोय 70-80 व्ह्यूज पुढच्या 2-3 दिवसामध्येच येत आहेत. नाही, आपण काय प्रमोशन करत नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी पाहावं आणि अधिकाधिक लोकांच्या जीवनामध्ये कोणामध्ये ते सगळे आपण सगळे वरती असावे, हीच त्याच्या मागची भावना आहे. येस, यू ऑल हॅव राईट टू अनम्यूट युअरसेल्फ, नाही का? ओ सॉरी. येस दादा येस तिचा जो काय असा भार झाला होता, कारण बरेच नातेवाईक भेटले, बरेच फ्रिक्शन्स झाले आणि एवढं रिलीफ वाटतंय आता की आय हॅव रिलीव्ड एव्हरीथिंग. वा, बॅक टू नॉर्मल. रिचार्ज झालीस म्हणजे तू ताई. हा, एकदम रिचार्ज झाले आणि थँक्यू व्हेरी व्हेरी मच. गुड गुड गुड. खूप बरं वाटतं. तुम्ही सगळ्यांनी, मी रेकॉर्डिंग युट्यूबला टाकणारच आहे, तर शेवटची जी 15 मिनिटं आहेत तुम्ही डायरेक्ट तिकडे घेऊन जाऊ शकता, कारण की तुम्हाला आता गाभा कळलेला आहे. कॉन्टेंट 45 मिनिटाचा कंटेंट काय आहे तो आपल्या सगळ्यांना कळलाय. सो यू कॅन लिसन टू दॅट मेनी मेनी टाइम्स. ओके, थँक्यू दादा. ओके वीणाताई, थँक्यू. ऑलराइट, अजून कोण सांगताय, बोलताय? सर किरण बोलतोय. किरण सर एकदम सर पीसफुल वाटलं. म्हणजे बेसिकली तुम्ही बोलले ना ईच अँड एव्हरी सेल, तर म्हणजे ते असं मनावरचा ताण आणि भार एकदम निघून गेला. अँड ईच अँड एव्हरी सेल वॉज नाऊ ऍक्टिव्ह आणि एकदम फ्री वाटतं, एकदम मस्त. थँक्यू सर, थँक्यू. मस्त मस्त मस्त, खूप छान. किरण, तुझी अराटिक प्रॅक्टिस झाली ना? अराटिक शिकून झालं ना? हो सर, करतोय, रोज सकाळी करतोय सर. येस, फॅन्टास्टिक यार, फॅन्टास्टिक, मस्त मस्त, खूप छान. येस सर. फक्त सर दिवाळीचे 2 दिवस सर मिस झालं, पण चालू असतं. म्हणजे व्हेरी गुड. मॉर्निंगला मोस्टली करतो मी, त्यामुळे ऍक्च्युली तुमचं सेशन माझं जरा मिस होतं. ऍक्च्युली असं होतं ऍक्च्युली. काही हरकत नाही. आणि सकाळी रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे- रेकॉर्डिंग अटेंड हा, करणे, दुकाना शेअर करणे. पनवेलला आपला क्लास आहे, राईट, गुरुवार शुक्रवार. सो हो, त्याला सर. रेकमेंड करणे. बेसिक प्राणिक आपण शिकवतोय गुरुवार Yes. शुक्रवार पनवेलला. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या स्टेटसला जरी Okay. टाकलं तरी सुद्धा तुमचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये, शिवांचा वाटा होऊ शकतो. ओके, चालेल, डेफिनेटली सर. थँक्यू. Okay, sir. थँक्यू किरण. थँक्यू. असं या सेशन मध्ये आज, थँक्यू किरण, थँक्यू. असं आजच्या या आपल्या सेशन मध्ये असं कोण आहे का की काही बॉडी पार्ट दुखत होता किंवा अस्वस्थता होती आणि आता बरं वाटतंय, असं कोण आहे का? त्यांनी प्लीज अनम्यूट करा आणि मला तुमचा फीडबॅक द्या. अरे वा, आज निर्मला वाळूंज मला दिसत आहेत, छान. येस, असं कोण आहे का की यू वर डाऊन आणि आता तो भाग आता दुखत नाहीये किंवा कमी झालाय प्रमाण? हा, मी भावना ठक्कर बोलते. बोला. हा, मला लेफ्ट शोल्डर पेन होता खूपच आज, म्हणून मला खूपच हलकं वाटलं ह्या केल्यानंतर. ते 1 वा. महिन्यापासून आहे मला लेफ्ट शोल्डर पेन आणि आज खूपच वाढला होता. तर मला या केल्यावर खूपच हलका वाटला आणि आता पेन गेला 1 तास नंतर. वाव, आय एम व्हेरी हॅपी दॅट आय फील दॅट आय शुड डू इट डेली. खूप छान हो, खूप छान. मला आनंद होतो हे ऐकताना. आय एम व्हेरी थँकफुल टू द टीम अँड यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भैया, हा व्हिडिओ शेअर करणार, तुम्ही ग्रुपमध्ये आहातच ना भावनाजी? हा, मी हाय ग्रुपमध्ये. गुड गुड. मग ग्रुपमध्ये व्हिडिओ आला की तुम्ही ऐका आणि यू कॅन डू इट ॲज मेनी टाइम्स. शेअर करा लोकांशी, तुमचा अनुभव शेअर करा. ट्रायंगल सिक्वेन्सी ऑफ वर्ड्स आहे ना, ते ट्रायंगल मला पाहिजे.
सॉरी काय ते पाहिजे? फ्रिक्वेन्सी ऑफ वर्ड्स आहे ना, बॅड या. वर्ड्स, गुड वर्ड्स, ते ट्रायंगल मला पाहिजे. ते कुठे भेटते? मी पाठवतो आपल्या ग्रुपवरती पाठवतो. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू भावना. तुम्ही इथेच राहता ना, इथे मीरानगरच्या बाहेर आपल्या ऋतू स्टेट मी मध्ये राहता ना? नाही नाही, मी मुलुंडला राहते. हो मुलुंडला राहता. ओके, त्या टक्कर वेगळा आहे. बरं. ओके गुड ओके, ठीक हा, थँक्यू. आहे. ओके थँक्यू. आय एम व्हेरी हॅपी. गुड की तुम्हाला बरं वाटतंय. ओके, एनीबडी एल्स? अजून कोण म्हणताय काही फीडबॅक देत आहे? थँक्यू सर. आणि बाय. अर्चना? छान वाटतंय, हलकं वाटतं. आज आमची गरज होती. गुड आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. गुड व्हेरी हॅपी. ओके, अजून कोण आहे? अच्छा, निर्मला वाळुंज, नमस्ते. कशा आहात तुम्ही? अनम्यूट करून बोला. हा नमस्कार सर. कसे आहात तुम्ही? हा मजेत. कसं वाटतंय तुम्हाला आजच्या सेशन नंतर? छान वाटतंय, पण अजूनही जरा बॉडी जडजड आहे माझी. हो ना? अजूनही हलकं वाटत नाहीये मला. अजून करा, तुम्ही अजून करा. हो. व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे, मग त्याच्यानंतर हो. युट्यूबला टाकल्यावरती अजून करा आणि थोडंसं एक्सरसाइज करा. डोक्याच्या भागामध्ये कदाचित तुम्हाला थोडं हेवी वाटत असेल. हो. असं करा बरं, माझ्या बरोबर सगळ्यांनी असं करा. असे हाताचे कप घ्या आणि थोडा मोकळं होऊ दे. थोडीशी मान हलवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दीर्घ श्वास. बघा कसं वाटतंय आता. बरं वाटतंय थोडं. बरं वाटलं. बरं वाटतंय. गुड ठीक आहे. ओके, थांबूया. आनंद आहे, येत जा. बरं वाटतं आम्हाला तुम्ही आलात म्हटल्यानंतर. ओके, चला थांबूया. आता आपली भेट गुरुवार शुक्रवारी आपला वर्कशॉप आहे पनवेलला. सो बघूया कसं काय आपण सेशन घेणार आहोत गुरुवारी आणि शुक्रवारी. आदित्य आम्ही दोघे जण बिझी असणार आहोत, पण कळवीन मी तुम्हाला सगळ्यांना टाइम. ओके, सो टाटा बाय आणि हॅपी लॉ ऑफ इन्क्रीज. टाटा. किरण, यू वांट टू से समथिंग? हात वरती करतोस गेला.